नमस्कार शिक्षक बांधवांनो, आज 5 सप्टेंबर म्हणजेच सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, म्हणजेच भारतातील सर्व शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक दिन. आणि या राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त आपल्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना मनापासून या शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आनंदाची गोष्ट म्हणजे नुकतीच आता तुमचं पोर्टल सुरू झालं आहे आणि 33,000 शिक्षकांचे पदं या ठिकाणी भरले जाणार आहे. आणि लवकरात लवकर तुम्ही नक्कीच जिल्हा परिषद शाळा असेल किंवा अनुदानित शाळा असेल त्या शाळेवरती रुजू होणार आहात. त्याबद्दल तुम्हाला परत एकदा या 2023च्या शिक्षक दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा. आणि बांधवांनो, या दिनानिमित्त खास एक दुसरी गोष्ट की ज्या बांधवांना मागच्या वेळेस TETमुळं टेटची परीक्षा देता आलेली नाही त्या बांधवांसाठी आजच्या या शिक्षक दिनानिमित्त आपण एक नवीन बॅच घेऊन येतो आहे. कारण मागची TETची परीक्षा 2021 ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये झाली होती. त्यामुळं नक्कीच 22मध्ये ही परीक्षा घेण्यात आली नव्हती, कारण डिसेंबर-जानेवारीपर्यंत नंतर वेळ देऊन ही परीक्षा 1 महिना वाढला. त्यामुळं 22चं 1 वर्ष हे पूर्ण काय आहे, रिकामं आहे. त्यामुळं नक्कीच आता ह्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये नक्कीच तुमची ही परीक्षा होईल. त्यामुळे जर तुम्ही आजच जर छान तयारीला लागले तर 3 महिन्यामध्ये तुमची छानशी तयारी होईल. आणि येणारे जे काही 20,000 जे पदं आहे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की 50,000 पदं भरले जाणार. मलाही असं वाटलं होतं की एवढे मोठे 30,000 पदं भरले जाणार नाही, परंतु त्यांनी दिलेल्या शब्दाला ते कटिबद्ध राहिले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एवढी मोठी भरती ही पहिल्यांदा होणार आहे. तर या भरतीसाठी सुद्धा शुभेच्छा. आणि जे बांधव TET पास नसल्यामुळं याला अप्लाय करू शकले नाही किंवा मग त्यांना 9 ते 12, 9 ते 10 या पदासाठी ते अप्लाय करतात, परंतु महाराष्ट्रात सर्वाधिक जागा ह्या 1ली ते 8वी पर्यंतच्या आहे. प्रत्येकाची इच्छा असते की आपण अनुदानित शाळेत किंवा जिल्हा परिषदेला जॉईन व्हावं, म्हणून यासाठी तुम्हाला TET पास होणं अत्यंत गरजेचं आहे. आत्ताच नेमकी CTET परीक्षा झालेली आहे, तिची आन्सर की 2 दिवसात येईल, परंतु तुम्हाला असं वाटलं की आपली CTET निघणार नाही, तशा बांधवांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. मग आता TET परीक्षा ही CTET आणि टेटपेक्षा खूप वेगळी आहे. महाराष्ट्राचा जर तुम्ही पूर्ण इतिहास बघितला बांधवांनो, तर ह्या परीक्षेचं वैशिष्ट्य खूप काय आहे, आगळं वेगळं आहे. कारण ही परीक्षा तुमची जशी UPSC MPSC ही ज्ञान, आकलन आणि उपयोजन या 3 कौशल्यावरती घेतली जाते, त्याच धर्तीवर ही परीक्षा असते. महाराष्ट्रातले खूप कमी मुलं या परीक्षेत पास होतात, परंतु जर तुम्ही छान नियोजन केलं आणि तहान लागल्यावर जर इडीकर तुम्ही गेले तर मग तुम्हाला पाणी मिळणार नाही, खांता खांताच वेळ निघून जाईल. त्याच्याकरता आणखीन पुष्कळ वेळ आहे. त्यामुळे ज्याला खरंच शिक्षक क्षेत्रात येऊन कार्य करायचं आहे तर तुमच्यासमोर एक मोठी भिंत, ती म्हणजे TET किंवा CTET. आता CTET जस्ट झाली, मग TET ही आपल्या मातृभाषेत असते, मराठीत असते. फक्त काठिण्य पातळी इथं मात्र थोडी हार्ड आहे, कारण तुमचं प्रत्येकच जे विषय असतात तुमचे, मराठी असेल, इंग्रजी असेल किंवा बालमानसशास्त्र असेल, सामाजिक शास्त्रातलं इतिहास भूगोल असेल, यांची काठिण्य पातळी ही UPSC लेवलची आहे. तुम्ही जर इतिहासाकडे गेले तर इथं प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक म्हणजे 3 वेगवेगळे इतिहास विचारले जातात. तुम्ही जर भूगोलकडे गेले तर तुम्हाला जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, नवे जिल्ह्याचा भूगोलसुद्धा विचारला जातो. त्यामुळं TET म्हणजे मजाक नाही. इथं 150 पैकी 90 मार्क पाडणेसुद्धा बांधवांनो खूप अवघड आहे. आणि आत्तापर्यंतचा इतिहास जर बघितला आपण मागच्या 10-12 वर्षाचा, म्हणजे 2013 पासून तर 2021 पर्यंतचा, तर खूप बोटावर मोजता येईल असे एवढे विद्यार्थी ह्या परीक्षेत पास होतात. तर आज मी फक्त तुम्हाला बालमानसशास्त्र या विषयात कसे तुम्हाला यश संपादन करता येईल आणि ह्या विषयात जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर इतर विषय तुम्हाला सहजच सोपे जाऊ शकतात. मी म्हटलो होतो की UPSC MPSC ही ज्ञान, आकलन आणि उपयोजन. तुम्ही जर DED BEdला रेग्युलर गेले असेल तर तुम्ही जे काही टाचन काढलेलं असेल तुमचं सराव पाठाचं, फायनल पाठाचं किंवा दररोज अध्यापन करत असताना
आपल्याला विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून ज्ञान, आकलन, उपयोजन या 3 कौशल्यावरती काय करावं लागतं बांधवांनो, अध्यापन करावं लागतं. तर आपण जर बघितलं की 2013-14ला कशा पद्धतीची प्रश्नपत्रिका होती आणि नेमकं आत्ता जे काही 2015 ते 21पर्यंतचं जो काही आपण विश्लेषण केलं किंवा त्याचा जर छान पद्धतीनं अभ्यास, जर प्रश्नपत्रिकेचा जर काही तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की 2013ला जे काही प्रश्न विचारले गेलेले होते बांधवांनो, ते 24 प्रश्न बरं का, पेपर 1 असेल किंवा 2 असेल, किती प्रश्न? 24 प्रश्न हे कशावर होते बांधवांनो? तुमचे फक्त ज्ञानावर होते. ज्ञान म्हणजे काय तेही तुम्हाला मी सांगेल. ज्ञान म्हणजे काय? 1 लाईन क्वेश्चन. जसं तुम्हाला टेटमध्ये विचारतात, शिक्षक अभियोग्यतेचे जर भाग हा सोडला तुमचा निर्णय क्षमतेचा, तर इतर जे प्रश्न असतात, उदाहरणार्थ मानसशास्त्राचे जनक कोण, तर तुम्हाला माहिती आहे अरिस्टॉटल. तुम्हाला म्हणतील ते प्रयत्न प्रमाद उपत्ती कोणाची, तर थॉर्नडाईक यांची, किंवा असे साधे साधे जे काही शास्त्रज्ञाचे नावं असतील, उपपत्त्यांचे नावं असतील, असे प्रश्न हे ज्ञानावर जातात. मग 2013ला ह्या प्रश्नांची संख्या किती होती? 24 होती. कारण हा पूर्ण पेपर 30 मार्काचा असतो बांधवांनो. 30 पैकी 24 प्रश्न हे ज्ञानावर आधारित होते. आणि आकलनावर आधारित किती होते बांधवांनो? 4च क्वेश्चन होते. आकलनावर आधारित म्हणजे काय? जोड्या लावा, योग्य विधान ओळखा, आणि कौशल्यावर म्हणजे बांधवांनो चूक कोणतं आहे, बरोबर कोणतं आहे. इतक्या जबरदस्त लेवलवरती हे प्रश्न बांधवांनो कमी विचारल्यामुळं महाराष्ट्रात 2013ला जेवढे मुलं पास झाले तेवढे मुलं आत्तापर्यंत 10 वर्षात कधीच पास नाही झाले. तुम्हाला वाटत असेल सर एवढं काय कॉन्फिडन्सनी सांगतात? कारण मी 2010पासून शिकवतोय हे स्पर्धा परीक्षेला, आणि डी.एड. बी.एडच्या मुलांना 2009पासून शिकवतोय. म्हणजे आता जवळपास 12-13 वर्षापेक्षा जास्त वर्ष होऊन गेले. 14वं वर्ष सुरू आहे मला हे डी.एड. बी.एडच्या मुलांना शिकवण्याचं. त्यामुळं बांधवांनो, जर आपण जर मागच्या वर्षीचं जर पेपर बघितला, तुम्ही बघा मागच्या वर्षाचं पेपर, तुमचे जे काही 1 लाईन क्वेश्चन आहे, फक्त ज्ञानावर आधारित क्वेश्चन किती विचारले गेलेले आहे? 10च. म्हणजे यापेक्षा ही काठिण्य पातळी वाढत गेली आहे. म्हणून तर टी.ई.टीमध्ये मुलं काय होत नाही, पास होत नाही. आणि तुम्ही आकलनावर आधारित जर क्वेश्चन बघितले बांधवांनो, तर याची संख्या आहे 15. म्हणजे इथं 4 होती, इथं ती संख्या काय झाली? वाढली. याचे मार्क सर्व इथं आकलनावर गेले. आणि उपयोजनावरचे क्वेश्चनसुद्धा 5 झाले बांधवांनो, 5 वाढले 2पेक्षा जास्त. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या 30 पैकी तुम्हाला जर मानसशास्त्रात पास व्हायचं असेल, कमीत कमी तुम्हाला 19 मार्क पाडावे लागतात. तर हे पाडणंसुद्धा अवघड आहे, इतकं सोपं नाही. परंतु जर काय म्हणतात ना, ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जर बी जर चांगलं असेल तर त्यापासून होणारं जे काही झाड आहे किंवा रोप आहे ते चांगलंच होतं. म्हणजे जर तुम्हाला मार्गदर्शक जर चांगले भेटले, संदर्भ साहित्य जर चांगलं भेटलं, तर बांधवांनो तुम्हाला यश हमखास येणार. आणि तुम्ही मागच्या सर्व कुठल्याही डी.एड. बी.एडच्या मुलाला विचारा, किंवा यूट्यूबवरती आणि असंख्य असे माझे, तुम्ही जर नाव जरी टाकलं टी.ई.टी. सुराशे सर, 2000 तुम्हाला 21, 22, 20पासून असे व्हिडिओ दिसतील जबरदस्त, की विद्यार्थ्यांनी ज्यांनी मला फॉलो केलं, मी छाती ठोकपणे सांगतो की एकाही विद्यार्थ्याला 25पेक्षा कमी मार्क पडलेले नाही टी.ई.टीमध्ये. की ज्या परीक्षेमध्ये मुलांना 19 मार्क पडत नाही, परंतु जर का चांगले संदर्भ ग्रंथ जर तुम्ही अभ्यासले, तर त्या मुलाला असं होऊच शकत नाही असं की सर मी तुमच्याकडं तुमचं मार्गदर्शन घेतलं, तुमचं पुस्तक घेतलं, तुम्ही सांगितलं त्या नियमांचं पालन केलं, तरी मला 20-21 पडले. म्हणजे माझा विषय तुम्हाला कमीत कमी ते 5 आणि हा 1 6 मार्क जास्त देतो, की ते 6 मार्क तुम्हाला इतर गणितामध्ये किंवा इंग्रजीमध्ये कामी येतात. त्यामुळं नक्कीच आज शिक्षक दिनाच्या दिवशी आपण हे जे काही ज्ञानयज्ञ सुरू करतोय, तर ह्या ज्ञानयज्ञामध्ये तुम्ही आवर्जून काय व्हा, सामील व्हा. मग आता ते सामील कसं व्हायचं आहे त्याच्यासाठी चला आपण थोडंसं पाठीमागे जाऊ. बघा बांधवांनो, ही बॅच आपण आज 5 सप्टेंबरपासून सुरू केलेली आहे. आमचे बरेच जुने जे विद्यार्थी आहे त्यांचा 8 वाजेपर्यंत आम्ही आता क्लास केला, आणि मी म्हटलं चला आपण इतर बांधवांनासुद्धा आवर्जून काय करूया, सांगूया. तर ह्या बॅचचं वैशिष्ट्य आहे की जी टी.ई.टी. परीक्षा आहे त्याचे 2 पेपर असतात. 1ली ते 5वीसाठी पहिला पेपर, आणि 6 ते 8साठी दुसरा पेपर असतो. आणि ज्याला 9वी ते 10वीसाठी व्हायचं किंवा 11-12वीला जायचं त्याला आवश्यकता नाही,
परंतु सरकारी नोकरी लागायची असेल तर पहिली ते 8 हे जास्त पदं असतात, म्हणून इथे तुम्हाला 2 पेपर देणं गरजेचे असतात. महाराष्ट्रात असे बरेच विद्यार्थी आहे की तो पहिला पेपर पास आहे पण दुसरा नाही, काही दुसरा पास आहे तर पहिला नाही, त्यामुळं दोन्ही पेपर पास होणं अत्यंत आवश्यक आहे. तर ह्या दोन्ही पेपरची एकत्रित बॅच असणार आहे. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे ही लाईव्ह असणार आहे दररोज संध्याकाळी किती वाजता, या ठिकाणी 8 वाजता. पहा बांधून 8चा वेळ आहे. 5 सप्टेंबर म्हणजे आजपासूनच ती बॅच सुरुवात झाली. त्यानंतर जे मुलं लाईव्ह येऊ शकणार नाही ते मुलं काय बघू शकतात, ही रेकॉर्डेडसुद्धा ती बॅच काय करू शकतात, घेऊ शकतात. रेकॉर्डेडसुद्धा ते त्याचा अभ्यास करू शकतात बघून. काही माता भगिनींना होऊ शकत नाही शक्य, तर मग त्यांच्यासाठी ही रेकॉर्डेड बॅच असते. त्यानंतर या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला बुक्स पण देणार. बघा, महाराष्ट्रात 2013पासनं म्हणजे 2013ला तर 2च मार्केटमध्ये पुस्तक होते, फक्त के सागर आणि माझं. आणि 2013च्या माझ्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर 30 पैकी 28 प्रश्न जशाच तसे होते. 28. फक्त नंतरच्या काळात काय झालं, ज्ञान आणि आकलन वाढल्यामुळं बांधवांनो मग मात्र विद्यार्थ्यांना मार्क कमी पडू लागले. तर म्हणून मी आता ह्या ज्ञान आकलन उपयोजन ह्या कन्सेप्टवर आधारित बांधवांनो आता हे पुस्तक तयार केले. मुळात आता सध्या त्याचं नाव आहे संपूर्ण शिक्षणशास्त्र. म्हणजे त्यात तुमचं मानसशास्त्र आलं, शैक्षणिक मानसशास्त्र आलं, बालमानसशास्त्र आलं, किंवा मानसशास्त्राच्या ज्या वेगळ्या वेगळ्या 12 शाखा आहे त्या सर्व शाखांचा याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. पहिली ते शिक्षणाधिकारीपर्यंत सगळ्या कन्सेप्ट याच्यामध्ये काय केलेलं आहे बांधवांनो टाकलेलं आहे. म्हणून त्याला नावच दिलं आहे संपूर्ण या ठिकाणी बालमानसशास्त्र. आता तुम्ही टेटसाठी तर बघितलं असेल, बऱ्याच मुलांनी तर त्या पुस्तकाच्या PDF करून पार अख्ख्या महाराष्ट्रभर काय केलं, जसं काय आपल्याच दादाचं आपल्याच भैयाचं काय जे होईल ते होईल. खूप मार्केटमध्ये ते फिरतं आहे सध्या. ठीक आहे, असो. तर मग आता ह्या बॅचची फी किती आहे, तर ह्या बॅचची फी आहे बांधवांनो तशीच 2020ला जी फी ठेवली होती आज 23 आलेलं आहे. म्हणजे दर वर्षांनी ते महागाई वाढत चाललेली आहे, पेट्रोल वाढत चाललेलं आहे, परंतु फी मात्र काही आम्ही वाढीत नाही बांधवांनो. तीच फी असणार आहे 999 रुपये. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या 999मध्ये बांधवांनो तुम्हाला पहिले जे काही 100 विद्यार्थी असणार आहे त्या 100 विद्यार्थ्यांना आम्ही हे पुस्तकसुद्धा काय करणार आहे ह्या बॅचसोबत फ्री देणार आहे. किती विद्यार्थी? पहिले 100. कारण हे पुस्तकच मुळात 350 रुपयाचं आहे. मग तुम्ही जर 999मधून 350 केले तर मग तुम्हाला उगाच 550 रुपयात ही बॅच पडते. आणि तुम्हाला माहिती माझी कुठलीच बॅच 500 रुपयात कधीच नसती, कारण मी जवळपास 2 ते 3 महिने तुम्हाला शिकवतो. इतर बॅचेस तुमच्या 1-1.5 महिन्यात संपून जाणार आहे, कारण इथं मी तुमच्याकडून लिहून घेतो. शनिवार रविवार झूमवर डिस्कशन चालतं आपलं. मी आवर्जून नावानुसार तुम्हाला ओळखतो की अमक्या अमक्या ताई उत्तर द्या, अमका अमका दादा उत्तर दे, तू लिहून घेतलं आहे का, नोट्स काढल्या आहे का, तुझी काही अडचण आहे का. आणि दिवसभर आपलं व्हॉट्सअपवरती चॅटिंग चालत असते. सर ही प्रश्नपत्रिकेत असं उत्तर होतं, तुम्ही असं सांगितलं, इथं असं झालं आहे, मी असं वाचलं आहे, या पुस्तकात तसं आहे. तुमच्या जेवढ्या शंका असतील तेवढ्या व्हॉट्सअपवर दिवसभर इतर गप्पा छप्पा याचं त्याला त्याचं याला फॉरवर्ड करण्यापेक्षा आपण अभ्यासाचं काय करतो आहे फॉरवर्ड करतो आहे. म्हणून 24 तास तुमच्यासोबत एक चांगला मार्गदर्शक आहे. आणि मी काय असा लहानसहान मुलगा नाही की बा आता काही धंदा नाही पाणी नाही, चला यूट्यूब सुरू करून टाकू. ते धंदे मी कधी केले नाही. पण चला एक शिक्षक दिनाच्या दिवशी एक बॅच सुरू करून मला पूर्ण खात्री आहे की ऑक्टोबरमध्ये तुमची परीक्षा होणार. मग जे मुलं मुली किंवा जे नवीन आहे त्यांनी जर आताच ती जॉईन केली तर त्याला फायदा हा होईल की 550 रुपयात तुम्हाला बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड भेटतील. परत बुक पण या ठिकाणी तुम्हाला भेटून जाते. त्यामुळं या सुवर्ण संधीचा तुम्ही फायदा घ्या. आणि जॉईन करण्यासाठी काय करायचं तुम्हाला 96 57 45 16 45 हा गुगल पे आणि फोनपे याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. याच्यावरती तुम्ही फोनपे गुगल पे करू शकता आणि ही बॅच काय करू शकता जॉईन करू शकता. मी नक्की तुम्हाला या ठिकाणी आज शिक्षक दिनाच्या दिवशी काही पण म्हणायचं म्हणून नाही, पण मी खात्री देईल तुम्हाला की एकाही विद्यार्थ्याला 25पेक्षा कमी मार्क पाडून देणार नाही. जेवढे काही विद्यार्थी असणार त्या विद्यार्थ्याला सहज 25पेक्षा जास्त मार्क पडणार, कारण ही 3 महिन्याची बॅच असणार आहे.
आणि 3 महिने अगोदरच तुम्ही तयारी केल्यामुळे तुम्हाला याचा फायदा होणार आहे. दररोज जर एखादा माणूस 3 महिने तुम्हाला छान पद्धतीने काय करतो आहे, मार्गदर्शन करतो आहे, त्याचं बुक तुमच्याकडं ऑनलाईन आपोआप येतं आहे, घरपोच ते तुम्हाला बुक येणार आहे ह्या बॅचमध्ये. एवढी मोठी सुविधा महाराष्ट्रात कुठंच भेटणार नाही, की जो लेखकाचे पुस्तक तुम्ही वाचता तो जर तुम्हाला 3 महिने शिकवायला असेल तर काय मजाल की त्या पुस्तकाच्या बाहेर आणि आपल्या डिस्कशनच्या बाहेर प्रश्न जाईल, शक्यच नाही. त्याचं कारण काय असतं, 2013 ते 2021 या सर्व प्रश्नांचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्याचा मी कीस पाडून टाकतो पूर्ण. लगे कुठून प्रश्न आला, कसा घेतला, कशा पद्धतीने विचारला, सगळं या ठिकाणी मार्गदर्शन तुम्हाला असतं. त्याची एक झलक म्हणून आपण या ठिकाणी काय करूया, आता जस्ट बघूया. कारण उगाच शिकवायचं म्हणून शिकवत नाही. आता 13 सुद्धा मी याचं विश्लेषण केलं आहे, पण हे बसणार नाही याच्यामधून म्हणून मी 15 थोडं हार्ड विचारले गेलेले. 13-14चा पेपर अत्यंत सोपा होता, तो सर्व ज्ञानावर आधारित होता, 1 लाईन होता. आता इकडं बघा, पहिलं चॅप्टर आहे, याचे 22-23 असे चॅप्टर आहे. माझ्या पुस्तकात मी जवळपास 30 चॅप्टर टाकलेले वेगवेगळे. तर ह्या 22-23 चॅप्टरच दरवर्षी सातत्याने विचारले जातात. मग जर आपण याच्याकडे बघितलं की मानसशास्त्राचं योगदान, आता वेगवेगळे जवळपास 30-35 वेगवेगळे मानसशास्त्रज्ञ आहे, परंतु त्याच्यापैकी 10च मानसशास्त्रावर सातत्याने प्रश्न येतो. मग आता आपण जर बांधवानं बघितलं तर तुमचं 2015ला किती प्रश्न होते मानसशास्त्राच्या शास्त्रज्ञावरती, तर जवळपास 3 क्वेश्चन होते. मग याचं थोडंसं काय होतं, दरवर्षी कमी जास्त हे प्रमाण तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर आता आपण 15ला 3 बघितले तर 17ला विचारलेच नाही, कारण 16ला पेपर फुटला होता म्हणून कॅन्सल झाला. त्याच्यानंतर 17ला विचारलाच नाही. मात्र 18ला 2 विचारले, 19ला 2 विचारले, 20ला बांधवांनो 3 प्रश्न विचारलेत आणि तुमचा 21-22 म्हणजे एंडिंगला जानेवारीपर्यंत हा पेपर झाला. तर या ठिकाणी एकच प्रश्न तुमचा फक्त शास्त्रज्ञावर आहे. मग तुम्ही जर का ते 10 शास्त्रज्ञ व्यवस्थित केले तर तुम्हाला त्या 10पैकी जे 11 प्रश्न त्याच्यावर विचारलेले आहे बांधवांनो, त्या प्रश्नांची छान पद्धतीने तयारी होती. ज्यांनी खरंच DED BED व्यवस्थित रेग्युलर केलेलं नाही अशा बांधवांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे, खूप मोठी. इतकं विश्लेषण करून, तक्ते करून महाराष्ट्रात कोणीच सांगणार नाही. या प्रकारचा चार्ट महाराष्ट्रात यूट्यूबवर फक्त विजय सोराशीने पहिल्यांदा आणलेला आहे. 2021ला मी आणला. त्यानंतर तुमच्या टेटचा सुद्धा मी आणला होता. 2017चे जे काही प्रश्न होते ते प्रश्न कसे आलेले आहे आणि ते आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांच्या यूट्यूबवरच तुम्हाला सापडतील, की मानसशास्त्र असेल, मराठी असेल, गणित असेल, बुद्धिमत्तेचं सुद्धा विश्लेषण मी बऱ्याच वेळा तुम्हाला करून दिलं होतं, की हे चॅप्टर सातत्याने विचारले गेलेले आहे, सातत्याने. तर आमची टीम ही शिकवताना उगं काही तुत्तर मातूर उगं पैसे कमावं म्हणून नाही, विद्यार्थ्यांना यश मिळालं पाहिजे म्हणून सातत्याने गेले 12-13 वर्ष झाले विद्यार्थी आम्हाला फॉलो करतात. अक्षरशः माझं पुस्तक थोडं उशीर आलं तरी मार्केटमध्ये यायच्या आधीच 4-5 हजार बुक काय झाले होते बांधवांनो, बुक झालेले होते. तर त्या 5-6 हजार मुलांसाठी खऱ्या अर्थाने मी ते रात्रीचा दिवस एक केला आणि ते पुस्तक या ठिकाणी काय केलं होतं, काढलं होतं. कारण मुलांना भीती कोणती होती, कारण रेग्युलर मुलं अभ्यास करत आहे सातत्याने, मागच्या वर्षीपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. आताही बरेच तलाठी, ग्रामसेवक, लिपिकच्या परीक्षा किंवा सरळ सेवेच्या परीक्षा असल्यामुळे तुमचं मराठी, इंग्रजी किंवा इतिहास, भूगोलचा चांगला अभ्यास झाला आहे. पण मानसशास्त्र तुम्ही डायरेक्ट TET टेट आल्याशिवाय अभ्यासच करत नाही. त्यामुळे हे इतकं सोपं नाही आहे. इथं तुम्हाला मुलाचं मानसशास्त्र ओळखायचं आहे, तो व्ह्यू, ती नजर तुमच्यामध्ये आली पाहिजे, ते आम्हाला शिकवायचं असतं. इथं डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर नाही की गंगा नदी किती किलोमीटर आहे किंवा खालीलपैकी नामाचा प्रकार ओळखा, याच्यामध्ये सिमिलर वर्ड कोणता आहे आणि ऑपोजिट वर्ड कोणता आहे, हे झाले ज्ञानावर आधारित क्वेश्चन. इथं लय खतरनाक कार्यक्रम असतो. सत्यविधान कोणतं आहे, असत्य विधान कोणतं आहे, तुमची स्टोरी जरी इथं करून टाकली ना, याच्यातलं खरं कोणतं आहे, खरं खोटं कोणतं आहे, तुम्हालासुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे हे मानसशास्त्र आहे. अशा पद्धतीने इथं हे सगळं विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही थोडक्यात जर बघितले चॅप्टर वाईज, मी आता शॉर्टमध्ये सांगतो, याला 2-3 तास लागतात पूर्ण विश्लेषण करायला. दुसरं जे प्रकरण आहे बालमानसशास्त्र, त्याच्यावर 4च क्वेश्चन विचारले गेले एकूण, बरं का. इथं टोटल सांगतो मी 15 ते 21 ह्या 6 पेपरमधलं. त्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्र बघितलं 3 क्वेश्चन आहे. अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया 12 क्वेश्चन आहे, म्हणून हा IMP या ठिकाणी चॅप्टर आहे. तुम्ही लगेच तुमच्या लक्षात बसतं. उपपत्त्यासुद्धा IMP चॅप्टर आहे, यालासुद्धा तुम्ही IMP करा. त्यानंतर इथं
अनुवंश परिस्थिती याच्यावर 6 आहे, संबोध आणि अवबोध याच्यावरती 7 क्वेश्चन आहे, त्यानंतर प्रतिमा आणि संबोधावरती परत 7 क्वेश्चन आहे, कल्पना विचार हे जे काही मानसिक घटक याच्यावर दरवर्षी एक 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 क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यामुळं याच्यावरती जास्त याच्यावरती प्रश्न नाही. परंतु IMP लक्षात ठेवा, नंबर 1 मानसशास्त्राचं योगदान, नंबर 2 अध्ययन प्रक्रिया, नंबर 3 म्हणजे उपपत्त्या. हे लक्षात ठेवा बरं का. याच्यामधले 3 चॅप्टर अत्यंत जास्त मार्काचे. आपण दुसऱ्या याच्याकडे गेलं, प्रेरणा अवधान हे सुद्धा मानसिक प्रक्रिया आहे, याच्यावर 1 1 2 2 दरवर्षी क्वेश्चन. पण बुद्धिमत्तेवरती 15 क्वेश्चन आहे, हा एक अत्यंत महत्त्वाचा. आधीचे 3 आणि हा एक 4. त्याच्यानंतर परत दुसरा आहे बालकाची वाढ आणि विकास, अत्यंत महत्त्वाचा. आपल्या टेटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न येतात. त्यानंतर तुमचे विशिष्ट लक्ष गटातील बालक, हा सुद्धा टेटमध्ये विचारला जातो दरवर्षी. आणि त्याच्यानंतर एक शिक्षकाची गुणवैशिष्ट्य, इथं सुद्धा 15 मार्क आहे. आणि त्याच्यानंतर अध्ययन प्रतिमाने आणि तुमचं शालेय आंतरक्रिया किंवा मूल्यमापन. बांधवांनो, मूल्यमापन आणि शालेय आंतरक्रिया हे दोन्ही म्हणजे 1 2 3 4 5 6 6 ते 3 9 प्रकरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे की तिथं आत्तापर्यंत 15 क्वेश्चन विचारले गेलेले बांधवांनो. हे मग नेमकं काय असतं, उगं बैलासारखं दिवसभर नांगरीत नाही बसायचं. कोणतं महत्त्वाचं आहे, कोणतं कमी महत्त्वाचं आहे, हे जरी गायडन्स तुम्हाला मिळालं ना, तर तुम्हाला सहज 25 मार्क पडतात. 25 मार्क असेच पडणार आहे का? आणि हे असं मार्गदर्शन बघा एखाद्या यूट्यूब चॅनल आहे का? आता मी तर कसं शाळेवर रुजू असल्यामुळं मला दररोज लाईव्ह येऊ शकत नाही मी, कारण मला काही बंधनं असतात, इतर कामं असतात. परंतु आदरणीय आमचे बाळासाहेब शिंदे सर हे सातत्याने मला जागृत करून देतात की नाही, सुराशी फक्त शाळेचेच मुलं नाही, तुम्ही इथं DED BEDच्या मुलांनासुद्धा मार्गदर्शन करत जा. आणि ते माझा एक आवडता विषय हा. DEDच्या मुलांना मार्गदर्शन करायला मला पैशापेक्षा त्यांना मार्गदर्शन केलेलं मला खूप आवडतं. कारण भारतामध्ये जर खऱ्या अर्थाने जर भारताचं महासत्तेकडे जर कोण घेऊ जाऊ शकतो आणि तो देश वाचवण्यासाठी, देश घडवण्यासाठी जर कोण काम करत असेल, तर इतर सर्व पेशापेक्षा शिक्षक हा जास्त काम करतो, खूप काम करतो. कारण तो एखादा इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, पोलीस असेल, तो एकदा चुकलं म्हणजे एकाचं नुकसान होईल. परंतु शिक्षक जर चुकला ना, तर या ठिकाणी बांधवणं एक पिढी बरबाद होत असते. पिढी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं ह्या शिक्षकांना घडवायला, त्यांना शिकवायला, त्यांना शिक्षक होण्यासाठी पात्र करायला मला खूप चांगलं वाटतं. आणि ज्यावेळेस ते मुलं मग बसस्टँडवरती किंवा कुठं भेटतात, मग ते आवर्जून जवळ येतात. सर, तुम्ही सांगितलेले सगळे मी पास झालो, मी बरेच दिवस तयारी करत होतो, पण मी TET पास नव्हतो, म्हणून मी कुठं पैसे जरी 5 लाख रुपये, 10 लाख, 20 लाख, 25 लाख द्यायला लागलो, तरीसुद्धा मी TET पास नसल्यामुळं मला कोणीही शिक्षक म्हणत नव्हतं. त्यामुळं मी आवर्जून तुम्हाला सांगतो, ह्या तर विषयाचं तुम्हाला मार्गदर्शन करणारच, पण अशाच पद्धतीनं इतर सर्व विषयाचं मी विश्लेषण केलं आहे. त्याचं लवकरच आता एक छानसं पुस्तकं येईल आणि त्यामुळं तुम्हाला ते अत्यंत सोपं होईल. पार सगळंच विषय असतील त्यात. आदरणीय शिंदे सर आमच्यासोबत असल्यामुळे काही इतकं अवघड नाही आहे. एकदम चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू. त्यामुळं तुम्हाला जर माझं म्हणणं पटत असेल तर आवर्जून तुम्ही ह्या नंबरवरती काय करायचा, कॉल करायचा 96 57 45 16 45. हेच ते पुस्तक आहे. आत्ता 2023चं जी काही टेट परीक्षा झाली, त्या टेट परीक्षेमध्ये सुद्धा जेवढे काही अभियोग्यतेच्या संदर्भात प्रश्न होते सर्व याच्यात आले होते. आणि मग तुमची सर्व 2013 ते 21चे सगळे TETचे क्वेश्चन याच्यात आहे, CTETचे याच्यात आहे. त्याचबरोबर तुमचे टेटचे सुद्धा 2017चे सर्व घटक वाईज प्रश्न मी याच्यामध्ये काय केलेले टाकलेले आहे. त्यामुळे एकाच पुस्तकात तुमची तिन्ही तयारी होती. ना आपण तर सध्या फोकस कशावर करतोय, TETवरती करतोय. त्यामुळे TETची सुद्धा तयारी आपण पहिला 1-2 पेपरची करू. वैशिष्ट्य म्हणजे लाईव्ह बॅच असणारे, त्याच्यानंतर रेकॉर्डेड असणारे, बुक्स पण तुम्हाला भेटणारे, म्हणजे अत्यंत सुवर्ण संधी आहे. आणि फक्त 999 पहिले जे 100 विद्यार्थी असेल, पहिले फर्स्ट 100 विद्यार्थी यांना बांधवांनो मी हे बुक्स तुम्हाला काय करणार आहे, या ठिकाणी फ्री देणार आहे. ते तुम्हाला याच 999 रुपयामध्ये काय करणार आहे, घरपोच भेटणार आहे, बॅच लाईव्ह भेटणार आहे आणि ती परत रेकॉर्डेड भेटणार आहे. तुमच्या माहितीस्तव सांगायचं म्हणजे 999च्या खाली माझी एकही बॅच नाही आत्तापर्यंत, एकही नाही. 2021लाच होती ती. कारण 3-3 महिने मला शिकवायचा एक विषय आणि हमखास मी खात्री देतोय ना 25 मार्काची. तुम्ही जुन्या मुलाला विचारायचं, एखाद्या जुन्या विद्यार्थ्याला,
अरे मी तर CTETची बॅचसुद्धा हिंदीच्या मुलांना इतकं सोपं करून सांगितलं होतं की बांधवांनो, त्याच्यामध्ये तर तुम्हाला 150पैकी 90 मार्क आहे तुम्हाला शिक्षणशास्त्राचे असतात. तर ते मुलं, आपले मुलं ते सुद्धा पास झालेले. म्हणजे असा एकही मुलाचा मला फोन नाही आला की सर मी तुमच्याकडे बॅच लावली मी नापास झालो किंवा मला फायदाच नाही झाला. त्यामुळं आवर्जून तुम्ही ह्या बॅचमध्ये जॉईन व्हा. आज शिक्षक दिन आहे, आजच ठरवा की मला शिक्षक व्हायचं आहे आणि मला आता चांगला एक मार्गदर्शक पाहिजे. आणि आदरणीय शिंदे सरांची सर्वच टीम एकदम रात्रंदिवस काम करते. मी जरी खूप अनुभवी शिक्षक असलो तरी मलाही नेहमी सतत मार्गदर्शन करत असतात. सर असं करा, हे करा, हे असं केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. त्यामुळे जबरदस्त या ठिकाणी द विनर्सची टीम आहे. तर याच्याशी आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करा, ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि उद्यापासून बांधवांनो लगेच लाईव्ह लेक्चरला सहभागी व्हा. लक्षात ठेवा, पहिल्या 100 विद्यार्थ्यांना मी घरपोच माझं पुस्तक तुम्हाला देऊन टाकेल. ठीक आहे, एवढं बोलून थांबतो. परत एकदा तुम्हाला शिक्षक दिनाच्या लक्ष अशा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.